लातूरच्या औसा तालुक्यात मुसळधार पावसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। तालुक्यात यावर्षी 10,747 हेक्टरवर ऊसाची लागवड। पावसामुळे भाज्यांच्या किमतीमध्ये 10% वाढ तर काही भाज्यांच्या किमतीमध्ये 25% वाढ। बाजारात कांद्याच्या दरात चढ उतार। कांद्याला 1,300 ते 1,600 रुपयांच्या दरम्यानचा भाव। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची आतापर्यंत 4 लाख हेक्टरवर पेरणी। एकूण खरीपाची 7,07,529 हेक्टरवर पेरणी। बाजारामध्ये शेवग्याची आवक घटली। शेवग्याला 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानचा भाव। शेवग्याची आवक पुढील काळातही अशीच राहण्याचा अंदाज। बाजारामध्ये ज्वारीच्या मोठ्या प्रमाणात पुरवठा। ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव। गोंदियात भात शेतीसोबत भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड। भेंडीच्या पिकातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न। गोंदियाच्या बाजारामध्ये भेंडीला चांगला दर। खानदेशात मजूर टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांकडून तणनाशकांचा वापर। जूनच्या सुरुवातीला आणि मे महिन्याच्या अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकाची बऱ्यापैकी वाढ। खानदेशात उष्णतेचा फटका बसलेल्या पपई पिकात पावसानंतर सुधारणा। आगामी लागवडीच्या पिकात फुलधारणेला सुरुवात। नंदुरबार जिल्हा पपई लागवडीमध्ये आघाडीवर। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 76.97% जमिनीवर तुरीची लागवड। पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील 1,41,000 हेक्टर क्षेत्र। बीडमधील शेतकऱ्यावर बैलजोडी नसताना स्वतः औत ओढण्याची वेळ। पत्नीच्या मदतीने त्यांनी हा ओढला औत। सांगलीच्या पश्चिम भागात चिखलगुट्टा भात पेरणीला सुरुवात। धुळवापेत पेरणी ऐवजी यावर्षी चिखलगुट्टा भात पेरणी मोठ्या प्रमाणात।